नमस्कार मित्रांनो, पोलीस भरती POIQ सीरीजच्या नवीन एका व्हिडिओमध्ये सर्वांचं स्वागत आहे। आपला पहिला प्रश्न आहे, अणु ऊर्जा आयोगाचे पहिले अध्यक्ष म्हणून कोणाची नेमणूक झाली होती? ए डॉक्टर आर चिदंबरम, बी डॉक्टर APJ अब्दुल कलाम, सी डॉक्टर होमी जहांगीर भाभा, डी डॉक्टर श्रीकुमार बॅनर्जी। मी 5 सेकंद थांबेन, याच्यामध्ये तुम्हाला स्क्रीन पॉज करून उत्तर द्यायचा प्रयत्न करायचा आहे। आणि योग्य उत्तर आहे ऑप्शन सी डॉक्टर होमी जहांगीर भाभा। भारतीय अणु ऊर्जा आयोगाची स्थापना 1 मार्च 1948 रोजी करण्यात आली। आयोगाचे सध्याचे अध्यक्ष डॉक्टर अजित कुमार मोहंती हे आहेत। लक्षात ठेवायचे, चालू घडामोडीच्या दृष्टीने याच्यावरती प्रश्न विचारला जाऊ शकतो। पुढचा प्रश्न आहे, जयपूर फूडचे जनक म्हणून कोणाला ओळखतात? ए डॉक्टर एन गोपीनाथ, बी डॉक्टर प्रमोद सेठी, सी डॉक्टर मोहनराव, डी डॉक्टर सुभाष मुखोपाध्याय। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर प्रमोद सेठी। तिसरा प्रश्न आहे, भारतातील सर्व संरक्षक दलाचे संरक्षण प्रमुख म्हणून कोण असतात? ऑप्शन ए ADS, बी DSS, सी CDS, डी MDS। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी CDS। CDSचा फुल फॉर्म आहे चीफ ऑफ डिफेन्स स्टाफ। सध्याचे भारतीय संरक्षण प्रमुख किंवा CDS लेफ्टनंट जनरल अनिल चौहान हे आहेत। चौथा प्रश्न आहे, आम्ल पर्जन्यासाठी खालीलपैकी कोणता घटक प्रामुख्याने जबाबदार असतो? ऑप्शन ए CO2, बी CFCS, सी H2S, डी NOx अँड SO2। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी NOx अँड SO2। NOx म्हणजेच नायट्रोजन ऑक्साईड आणि SO2 म्हणजेच सल्फर डायऑक्साईड। पाचवा प्रश्न आहे, पुढीलपैकी काय सोन्यासारखे दिसते म्हणून त्याला फुल्स गोल्ड म्हणून ओळखले जाते? ए हेमेटाइट, बी मॅग्नेटाइट, सी साइट, डी पायराइट। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी पायराइट। पायराइट हे एक लोह सल्फाइड खनिज आहे। काही वेळा ऑप्शनमध्ये त्याचं रेणूसूत्र देतील, ते पण आपल्याला लक्षात असलं पाहिजे। FeS2 म्हणजेच आयर्न सल्फाइड असं त्याचं रेणूसूत्र आहे। पायराइट किंवा FeS2 किंवा आयर्न सल्फाइड असं सुद्धा म्हटलं तरी आपल्याला योग्य उत्तर देता आलं पाहिजे। सहावा प्रश्न आहे, इंडोसल्फान हे कशाचे उदाहरण आहे? ए बुरशीनाशक, बी जीवाणूनाशक, सी नगनाशक, डी कीडनाशक। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कीडनाशक, इंडोसल्फान। सातवा प्रश्न आहे, रक्ताच्या कर्करोगासाठी खालीलपैकी कोणती संज्ञा लागू होते? ए ल्युकेमिया, बी हिपॅटोमा, सी TB, डी लेप्रसी। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए ल्युकेमिया। आठवा प्रश्न आहे, गावच्या पिकांची स्थिती व शेती संबंधी अहवाल कोण तयार करतो? ए ग्रामसेवक, बी तलाठी, सी सरपंच, डी पोलीस पाटील। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी तलाठी। नववा प्रश्न आहे, पंचायत राज ही मूळ संकल्पना कोणाची आहे? ए पंडित नेहरू, बी सुभाषचंद्र बोस, सी महात्मा गांधी, डी लाल बहादूर शास्त्री। हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे, याच्यावरती रिपीटेड आहे हा सुद्धा प्रश्न। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन सी महात्मा गांधी। 10वा प्रश्न आहे, परम 8000 हा महासंगणक कोणत्या शास्त्रज्ञाने तयार केला? ए पी पार्थसारथी, बी डॉक्टर विजय भटकर, सी अब्दुल वाहिद खान, डी शंकर कुमार पाल। हा सुद्धा महत्त्वाचा प्रश्न आहे। आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन बी डॉक्टर विजय भटकर। लक्षात ठेवायचं आहे, परम 8000 हा महासंगणक डॉक्टर विजय भटकर यांनी तयार केलेला आहे। 11वा प्रश्न, भारतातील कोणत्या उद्योगाला सनराइज क्षेत्र म्हणून ओळखले जाते? ऑप्शन ए ताग, बी वाहन, सी सिमेंट, डी खादी व ग्रामोद्योग। आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी वाहन। सनराइज क्षेत्र म्हणजे असा उद्योग जो प्रारंभिक अवस्थेतच तेजीने यशस्वी होतो आणि याचा विकास दर जो असतो तो उच्च असतो। कसा होतो? प्रारंभिक अवस्थेतच तो तेजीने यशस्वी होतात हे प्रत्येक उद्योग जे सर्व असतात ते सनराइज क्षेत्रामधले। आणि
विकास दर त्याचा उच्च असतो, लक्षात ठेवायचं आहे. 12वा प्रश्न आहे, सावरपाडा एक्सप्रेस कोणाला म्हणतात? ए सायना नेहवाल, बी पी टी उषा, सी कविता राऊत, डी सानिया मिर्झा. आणि जे योग्य उत्तर आहे ऑप्शन सी कविता राऊत. संयुक्त राष्ट्रसंघाचे मुख्यालय कोणत्या ठिकाणी आहे? ए वॉशिंग्टन, बी न्यूयॉर्क, सी लंडन, डी पॅरिस. आणि जे योग्य उत्तर आहे ऑप्शन बी न्यूयॉर्क. सिद्धटेक हे अष्टविनायक मंदिर गणपतीचे प्रसिद्ध ठिकाण कोणत्या जिल्ह्यात आहे? ए पुणे, बी सातारा, सी रायगड, डी अहमदनगर. आणि जे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी अहमदनगर. अष्टविनायक गणपती मंदिर आणि त्यांचे ठिकाण पाहूयात. विघ्नहर हा ओझर पुणे जिल्ह्यात ओझर या ठिकाणी आहे. मयुरेश्वर पुणे जिल्ह्यात मोरगाव या ठिकाणी. चिंतामणी पुणे जिल्ह्यात थेऊर या ठिकाणी. गिरिजात्मक पुणे जिल्ह्यात लेण्याद्री या ठिकाणी. महागणपती पुणे जिल्ह्यातील रांजणगाव येथे. त्यानंतर बल्लाळेश्वर रायगड जिल्ह्यातील पाली या ठिकाणी. वरदविनायक रायगड जिल्ह्यातील महाड या ठिकाणी. त्यानंतर शेवटचं आहे सिद्धिविनायक अहमदनगर जिल्ह्यातील सिद्धटेक या ठिकाणी. एकूण टोटल 5 अष्टविनायक गणपती हे पुणे जिल्ह्यातील आहेत, 2 रायगड जिल्ह्यामधील आहेत आणि 1 अहमदनगर जिल्ह्यामध्ये आहे, लक्षात ठेवायचं आहे. पुढचा 15वा प्रश्न आहे, कसारा घाट खालीलपैकी कोणत्या 2 शहरांच्या मार्गावर आहे? ए नाशिक मुंबई, बी पुणे मुंबई, सी कोल्हापूर रत्नागिरी, डी पुणे सातारा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए नाशिक मुंबई. कसारा घाट यालाच थळघाट असंही म्हटलं जातं. जर थळघाट आलं तरीसुद्धा नाशिक मुंबई असंच उत्तर द्यायचं आहे, कसारा घाट किंवा थळघाट. त्यानंतर अंबा घाट कोल्हापूर आणि रत्नागिरीच्या दरम्यान आहे. बोरघाट मुंबई ते पुणे दरम्यान आहे. खंबाटकी घाट पुणे ते सातारा दरम्यान आहे आणि कुंभारली घाट कराड ते चिपळूण दरम्यान आहे. लक्षात ठेवायचं हे परीक्षेला मागच्या काही एक्झाममध्ये विचारलेले आहेत. अंबा घाट कोल्हापूर रत्नागिरी, बोरघाट मुंबई पुणे, खंबाटकी घाट पुणे सातारा, कुंभारली घाट कराड चिपळूण. 16वा प्रश्न आहे, केवलादेव हे राष्ट्रीय पक्षी उद्यान कोणत्या राज्यात आहे? ए तामिळनाडू, बी मध्य प्रदेश, सी उत्तराखंड, डी राजस्थान. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी राजस्थान. 17वा प्रश्न आहे, विशाळगड हा किल्ला कोणत्या जिल्ह्यात आहे? ए सांगली, बी पुणे, सी सातारा, डी कोल्हापूर. आणि जे योग्य उत्तर आहे ऑप्शन डी कोल्हापूर. बुडापेस्ट खालीलपैकी कोणत्या देशाची राजधानी आहे? ए स्पेन, बी पालड, सी बल्गेरिया, डी हंगेरी. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन डी हंगेरी. पुढचा 19वा प्रश्न आहे, पहिल्या गोलमेज परिषदेवेळी भारताचे व्हॉइसरॉय म्हणून कोण होते? ए लॉर्ड आयर्विन, बी लॉर्ड मेकॉले, सी डोनाल्ड, डी लॉर्ड रिपन. आणि याचं योग्य उत्तर आहे ऑप्शन ए लॉर्ड आयर्विन. 1930मध्ये पहिली गोलमेज परिषद झाली, 1931मध्ये दुसरी गोलमेज परिषद झाली आणि 1932मध्ये तिसरी गोलमेज परिषद झाली. आपल्याला माहिती असले पाहिजे कोणती गोलमेज परिषद कधी कोणत्या साली झाली ते, कारण याच्यावरती सुद्धा प्रश्न विचारला गेलेला आहे. दुसरी गोलमेज परिषद कधी झाली तर ती 1931मध्ये झाली. बऱ्याच वेळा दुसरी गोलमेज परिषदच विचारलं आहे कधी झाली ते, लक्षात ठेवायचं 1931मध्ये झाले दुसरी गोलमेज परिषद. 20वा प्रश्न आहे, ग्रेट बॅरियर रीफ कोणत्या ठिकाणी आहे? ए भारत, बी ऑस्ट्रेलिया, सी न्यूझीलंड, डी इंग्लंड. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी ऑस्ट्रेलिया. कोटोपॅक्सी नामक सक्रिय ज्वालामुखी कोणत्या देशात आहे? ए इक्वेडोर, बी रशिया, सी चिली, डी मेक्सिको. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए इक्वेडोर. पुढचा 22वा प्रश्न आहे, अनातोलियाचे पठार कोणत्या देशात आहे? ए तुर्कस्तान, बी ब्राझील, सी स्पेन, डी मेक्सिको. अनातोलियाचे पठार आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए तुर्कस्तानमध्ये. 23वा प्रश्न आहे, सुएझ कालवा कोणत्या 2 महासागरांना जोडतो? ए प्रशांत महासागर व भूमध्य सागर,
बी भूमध्य सागर व लाल सागर, सी उत्तरी सागर व बाल्टिक सागर, डी प्रशांत महासागर व लाल सागर. सुएझ कालवा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन बी भूमध्य सागर व लाल सागर. लक्षात ठेवायचं आहे, याच्यावरती सुद्धा रिपीटेडली प्रश्न विचारला जातो. भूमध्य सागर व लाल सागर यांच्या दरम्यान सुएझ कालवा आहे. 24वा प्रश्न आहे, कृष्णा नदीचे उगमस्थान खालीलपैकी कोणत्या राज्यात आहे? ए तामिळनाडू, बी केरळ, सी कर्नाटक, डी महाराष्ट्र. सर्वांनाच माहिती आहे याचं उत्तर आहे महाराष्ट्र. 25वा शेवटचा प्रश्न आहे, शिवसमुद्रम नदी खोरे विकास योजना कोणत्या नदीशी संबंधित आहे? ए कावेरी, बी नर्मदा, सी गोदावरी, डी कृष्णा. आणि याचं उत्तर आहे ऑप्शन ए कावेरी. काही वेळा शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीवर आहे असा देखील प्रश्न विचारला जातो. पोलीस भरतीच्या मागील परीक्षेत येऊन गेला असा प्रश्न. शिवसमुद्रम हा धबधबा कोणत्या नदीवर आहे? तर याचं उत्तर आहे शिवसमुद्रम कुठे आहे? कावेरी नदीवरच आहे. तर हे होते आजचे 25 प्रश्न. असेच 25 प्रश्न घेऊन उद्या परत भेटूया. तोपर्यंत धन्यवाद मित्रांनो.